नमस्ते मित्रांनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आम्ही निघालो आहोत शेताकडे। बरेच दिवस झाले चना पेरून आलो, त्यानंतर आम्ही काही शेतात गेलोच नाही आहे। तर म्हटलं आज की शेत बघून घेऊया कसा चना तयार झालेला आहे। तर माझा पुतण्या तो शेत माझा बघतो, शेतात सगळी देखरेखी करतो आणि मालाचं सर्व त्याच्याचकडे दिलेलं आहे। तर आज निघालो आम्ही शेताकडे। बघूया, बघा बाहेरचं हे किती छान सीन दिसत आहे। आता हरभरा कसा झाला बघा। माझ्या शेतातला हरभरा खूप छान तयार झालेला आहे आणि असं छान भरलेला आहे। एक समाधान मिळते की स्वतःच्या शेतामध्ये माल दिसतो की नाही, खूप आनंद होत असतो बघा। आणि खायला इतका गोड लागत होता, खूप छान। पुतण्या बघतो माझं शेत। हे आम्हाला जायला कसं नागपूरवरून थोडा वेळ लागतो, 40 किलोमीटर आहे घराजवळून माझ्या। तर हे बघा खूप छान चना तयार झालेला आहे हा, आणि एकदम असं प्रसन्न वाटतं माल पाहिला की। आता हे रोडाचं काम झालेलं आहे, छान गाडी एकदम चांगली सरळ शेताजवळच येते। अगोदरी होता रोड, पण तेवढा मजबूत नव्हता, कच्चाच होता एकदम। आता हे तयार होत आहे। तर त्यांनी या नाल्या खोदल्या ना, तर माती माझ्या शेतातच थोडीशी टाकली, त्यामुळे कसं थोडासा माल दबला गेला। अशा प्रकारे करतातच आता मजूर लोक। बघा किती छान माझं शेत असं एकदम, आणि चना तर इतका छान गोड लागत होता खायला इतका। हे काही गवतही लागलेलं आहे, कसं आता त्याला वेळ मिळतो कधी, नाही तर फवारणी करतो तेव्हा हा गवत काढण्याची वगैरे। चना मी गाडीत ठेवण्यासाठी थोडासा तोडला। आता 2 जणांना थोडासा लागतो आम्हाला खायला, तर म्हटलं जास्त नेऊनही काय करायचं। तर हा घेतला मी थोडा, आणि फोटो काढतो म्हणाले साहेब तर शेतामध्ये, तर ते व्हिडिओ शूट करायला लागले। खूप छान चना मग मी घेतला सोबत, आणि काही वाटू म्हटलं, घराजवळ 2-3 घरं आहेत तर गाडीमध्ये टाकून आणलेलं आहे। हे माझ्या पुतण्याचं शेत आहे, त्याने बघा पाऊस वगैरे आला तशी झोपडी बांधलेली आहे शेतामध्ये, त्याचं शेत आहे हे। मग मी त्याच्या शेतात गेली, हे बैलबंडी पहा, त्याचं शेत ना माझ्या शेतापासून बरंच अंतर आहे। मी थकून गेली, चालत चालत गेली। हे मग टाका आहे।